नमस्कार. आज मी बनवणार आहे तूप. तर ते मी मिक्सर किंवा हँड ब्लेंडर यूज न करताच बनवणार होते. त्यामुळे मी तुमच्यासोबत हा व्हिडिओ शेअर करत आहे की आपण हाताने खूप छान पद्धतीने तूप तयार करू शकतो. असे बरेच माझ्या मैत्रिणी असंही करत असतील आणि माहीतही असेल बरं का. तर बघा, ही जी साय होती ना, ही 8-10 दिवसापासून जमा झाली होती. तर मग आज मी तूप करायला घेणार होते. त्यामुळे मी सकाळीच जी साय होती ती बाहेर काढून ठेवली होती फ्रीजमधून. साय बाहेर काढल्यानंतर मी तिला 1-2 तास सेट होऊ दिली. सेट झाल्यानंतर मी दुपारी तूप करायला घेतले होते. त्यासाठी आधी ती साय मी एका बाउलमध्ये काढून घेतली आणि लागणार होतं मला थंड पाणी. तर मी ते आधीच सकाळी फ्रीजमध्ये आठवणीने ठेवून दिले होते. तर मग आता आपण हे जे पाणी आहे ना, हे थोडं थोडं ॲड करायचं असतं याच्यामध्ये आणि चांगलं फेटायचं असतं हाताने. फेटत केलं ना थोड्या वेळाने बरोबर आपलं लोणी बाहेर आणि पाणी बाहेर निघतं त्याचं. तर बघा, आता इथं लोणी आणि पाणी वेगळं व्हायला सुरुवात झाली आहे. अजून थोडं थोडं पाणी तरी पण आपण ॲड करायचं जसं लागेल तसं. तर माझी ही खूप सोपी पद्धत आहे बरं का तूप करायची. मी मिक्सर किंवा हँड ब्लेंडर यूज नाही करत, कारण की खूप भांडे चिकट होतं आणि नंतर खूप क्लीन करावं लागतं मग. तर ही जास्त भांडे भरण्याची तामझाम नसते. इथे आता आपला लोण्याचा गोळा तयार झाला आहे. त्याला मी 2-3 पाण्याने स्वच्छ असा धुवून घेतला. धुतल्यानंतर आता ज्या भांड्यात मी तूप तयार करणार होते त्या भांड्यात मी त्याला काढून घेणार आहे. मी जेव्हा साय जमा करते तेव्हा त्याला विरजण वगैरे लावत नाही. विरजण न लावता पण खूप छान तूप तयार होते बरं का. तर तुमची कोणती पद्धत आहे तूप तयार करण्याची किंवा रवा तूप तयार करण्यासाठी तुम्ही कसं करता मला कमेंटमध्ये नक्की सांगा. तर जे आपण घरगुती तूप तयार करतो ना, ते आपल्या आरोग्यासाठी खूप छान असतं आणि मला त्याचा सुगंध जो असतो तो खूप आवडतो बरं का. तर इथे आता बरेच जणांना कळालं असेल की विड्याचं पान मी का घेतले. तर ते मी आता तुपात ॲड करणार आहे. त्यामुळे तूप रवाळ होईल आणि त्याला सुगंधही छान येतो मग. तर ही जी पद्धत आहे, अजून कोण कोण विड्याचं पान तुपामध्ये ॲड करतं मला कमेंटमध्ये नक्की सांगा. तूप तर आता इथे तयार होत आहे, पण तूप तयार होते तोपर्यंत आपण बोलूया आपण जेव्हा साय धुतो तेव्हा त्याचं जे पाणी निघतं त्याच्याबद्दल. तर त्याची कोणी कोणी कढी वगैरे करत असताना त्याच्यात यूज करतात. मी तर काही कधी बनवली नाही बरं का कढी वगैरे त्याची, तर मी ते टाकून देत असते. तर तुम्ही त्याचा उपयोग कसा करता मला नक्की सांगा, म्हणजे मी नेक्स्ट टाईम ते पाणी किंवा ताक असतं ते यूज करेल. तर अशी साधी आणि सोपी पद्धत मी तुमच्यासोबत शेअर केली आहे माझी तूप तयार करण्याची. तर तुम्हाला माझा व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये मला नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा, म्हणजे पुढचा व्हिडिओ येईल तेव्हा तुम्हाला त्याचं नोटिफिकेशन येईल. तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय.